आता आपण सुरुवात करूया हंसगीतेला. आताचा हंसगीतेचा आपला ऑलमोस्ट 6वा टॉपिक आहे, 6वा लेक्चर आहे. तर आतापर्यंत 5 झालेले आहेत. ज्यांनी नाही ऐकलं त्यांना टेन्शन येईल की आता हे काय सांगणार, आणि ज्यांनी ऐकलंय त्यांना थोडं कंटाळवाणीने परत परत काय सांगणार. तर या वेळेला वेगळी मेथड घेतलेली आहे जी आपल्या सगळ्या स्क्रिप्चर्स मध्ये अध्यात्मात दिलेली आहे. ती प्रश्नोत्तराची मेथड होती. रामाने वसिष्ठांना जे विचारलं, जे वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, राम आणि वसिष्ठांचा संवाद, तो वसिष्ठ योग होता. अर्जुनाने कृष्णाला विचारलं ती भगवद्गीता सांगितली गेली. तसं इकडे हंसगीता म्हणजे हा संवाद आहे उद्धव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये. जेव्हा श्रीकृष्णांचं महानिर्वाण होत असतं तेव्हा उद्धव शोकाकुल होतात, त्यांचे अनुयायी. महाभारतातले उद्धव वेगळे, हे वेगळे. तर तेव्हा ते म्हणतात की कसं होणार आमचं. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना सांगत जातात भागवतातलं सगळं एक एक चॅप्टर. आणि हंसगीता 11व्या खंडात येते. पहिले 32-34 श्लोक आहेत ते. तर हंसगीतेत उद्धव आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे. तेव्हा अजून कोण कोण येतात त्या संवादात. तर श्रीकृष्ण सांगतात की ब्रह्माची जी मानसपुत्र होते, सनका, सनानंद, सनातन आणि सनत कुमार, हे 4 मानसपुत्र ब्रह्मा म्हणजे हिरण्यगर्भाचे. ते मानसपुत्र ब्रह्माला विचारतात की योगाची अंतिम गती काय. आणि ब्रह्माजी जेव्हा व्यस्त असतात सृष्टी उत्पत्तीमध्ये, त्यामुळे ते विष्णूचं नामस्मरण करतात. आणि श्रीकृष्ण त्यावेळेला हंसाचं रूप घेऊन तिकडे जातात आणि त्यांना उद्बोधित करतात की योगाची परम गती काय. आणि ती हंसगीता पुढे कंटिन्यू होईल. तर याच्यात कुठले कुठले प्रश्न येतात. तर 7 प्रश्न आहेत ज्याच्यात हंसगीता कव्हर होते. तर कुठले 7 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे 3 गुण कुठले प्रकृतीचे. गुणमयी माया जी आहे त्याच्यात 3 गुण कुठले, ते काय करतात, त्याची फळं काय आणि त्याच्यावर उपाय काय. तर ही मायामयी जी आहे ते 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तमगुण. आता सत्व गुण जे आहे ते सात्विक कारक असतात. ते तुम्हाला निवृत्ती, परमेश्वराकडे, भगवत भक्तीकडे नेतात. रजोगुण आहेत ते संसार चक्रात अडकवून ठेवतात. आणि तमगुण जे आहेत ते अधोगतीला नेतात. म्हणजे पुढचा जन्म तुमचा पशु, पक्षी, कीटक, पाषाण इकडे जाऊ शकतो. तसं रामदास स्वामी सांगतात की हे संसार सांगते म्हणजे हा एक बाजार आहे. या बाजारात आपण हा नरदेह घेऊन येतो. काही जण या नरदेहाचा पूर्णपणे उपयोग करतात आणि मोक्ष पावतात, खूपच फायदा करून घेतात. तर काही अज्ञानी लोक इतका मूर्खपणा करतात की या बाजारात येऊन आपलं बुद्धलही हरवून बसतात, म्हणजे अधोगतीला जातात आणि पुढचा जन्म त्यांना खालच्या ह्याच्यात मिळतो. तर हे गुण जे आहेत तर या गुणांचं कसं काय वर्धन करावं. जर सत्वगुण घेतला तर तुमची प्रगती होईल, तुम्ही ऊर्ध्व गतीला जाल, तुम्हाला परम गती प्राप्त व्हायला मदत होईल. तर हे सत्वगुण कसे वाढवायचे. फळ कुठलं आहे. इष्ट, अनिष्ट आणि मिश्र. इष्ट फळ सत्वगुणाने मिळतं, मिश्र फळ रजगुणाने मिळतं आणि अनिष्ट फळ हे तमोगुणाने मिळतं. या भगवद्गीतेत 13वा अध्याय जो आहे त्याच्यात हे बरंच 14व्या अध्याय डिटेल मध्ये दिलेला आहे. तर पहिले जे 6 श्लोक आहेत हंसगीतेतले, त्यात सत्व, रजस, तमोगुण जे आहेत हे तुमची खरी ओळख नाहीये. तर हे बुद्धीचे, मनाचे गुण आहेत. तुमची खरी ओळख वेगळीच आहे, ती आपण मगाशी निर्वाण षटकम योग निद्रित करत होतो. मग कसं तुम्ही याच्यात करणार. तर सत्वगुण वाढल्यामुळे तुमची भगवत भक्ती वाढायला मदत होते, त्यामुळे धर्म प्रवर्तो आणि तुम्ही देवाजवळ पोचता. तर रज आणि तमगुणामुळे धर्माची हानी होते, अधर्म होतो, त्यामुळे तुम्ही खालती जाता. मग पुढचा प्रश्न सात्विक गुण कसा वाढवावा. तर 10 गोष्टी दिलेल्या आहेत. आगम, आप, प्रजा, देश, काल, कर्मच, जन्मच, ध्यानम, मंत्र, आता संस्कार. म्हणजे सात्विक गुण वाढवायचे असतील तर तुम्ही काय वाचता, काय पाहता, काय खाता, काय पिता, कुठे राहता, कसा व्यवहार करता, तुमच्या संगतीत कोण आहे, त्या सगळ्या गोष्टी, जे तुमचे संस्कार आहेत, तुमचे मंत्र आहेत, विचार आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुमचे सात्विक गुण वाढतील, राजसिक गुण वाढतील का तामसिक गुण वाढतील ते ठरतं.
तर सात्विक खाणं म्हणजे काय, राजसिक खाणं, तामसिक खाणं, ते भगवद्गीतेत डिटेल दिलेलं आहे. जे खाल्ल्यामुळे सत्व गुण वाढतात ते सात्विक, राजसिक गुण वाढतात ते राजसिक, आणि तामसिक वाढतात ते तामसिक. कुठली जागा सात्विक, जशी देवळाची, लायब्ररीची, कामाची जागा. राजसिक कुठली, तामसिक कुठली. तामसिक म्हणजे जुगार, अड्डा, जिथे व्यसन होतात तिथे तामसिक झालं. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर सत्वगुण वाढायला मदत होते. मग पुढचा प्रश्न येतो, प्रकृती, पुरुष, माया हे नक्की काय गौडगंबाल आहे, त्याच्यात काय करायचं. तर सात्विक गुण जेव्हा तुम्ही वाढवायला घ्याल तेव्हा या प्रकृतीचा नाश व्हायला मदत होते. सत्वशुद्धी झाल्यामुळे, शुद्ध सत्व तुमच्यात तयार झाल्यामुळे या मायेच्या पलीकडे जायला तुम्हाला ती मदत करते. त्याच्यात एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही स्वप्नात असाल आणि स्वप्नात तुम्हाला एक वाघाची डरकाळी ऐकू आली किंवा भयंकर काहीतरी स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तुम्ही उठलात. त्या डरकाळीने तुमची झोप उडली आणि तुम्ही स्वप्नातून जागे झालात. स्वप्नातून जागे झालात. आता ह्याच्यात वाघाची डरकाळी हा स्वप्नाचाच भाग होता. तसं सत्व, रज, तम गुण हे स्वप्नाचेच भाग आहेत, मायामयी गुणमायेचे आहेत. तर सत्वगुण जेव्हा वाढतं तेव्हा तुमची खरी ओळख, त्याची स्मृती तुमच्याकडे परत यायला लागते. आणि ती स्मृती परत आली की तुम्ही जागे होता, या स्वप्नातून म्हणजे या मायेतून दूर होता. म्हणून हे तुम्हाला उपयोगाला पडतं सात्विक गुण वाढवणं. मग पुढचा प्रश्न उद्धव श्रीकृष्णांना विचारतात की विंदती मर्त्या प्रायेण विषयान पदमापदान, म्हणजे जे विषय सुखाच्या गोष्टी आहेत, मला हे बघायचंय, खायचंय, प्यायचंय, भोगायचंय, या सगळ्यामध्ये शेवटी नाश लिहिलेला आहे. तरी देखील मनुष्य या फंदात का पडतो. उदाहरण दिलं होतं आपण, श्व खर अजवल, कुत्र्यासारखा, गाढवासारखा किंवा शेळीसारखा. कुत्रा जसा लाळ घोटत जातो किती लाथा मारल्या तरी अन्न दाखवल्यावर, गाढव जसं गाढवणीच्या पाठीमागे जातं नाकाड फुटलं तरी, आणि शेळी आता कसाई खाण्यात कत्तल होणार तरी देखील चारा खाणं काही थांबवत नाही. तर तेव्हा श्रीकृष्ण उत्तर देतात की अहम इति अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य रजा प्रमत्तस्य यथारुधी. आता आपण जर बघितलं, तमोगुण आणि रजोगुण हे तुम्हाला संसारात गुरफटून ठेवतात आणि अधोगतीला कारणीभूत होतात. तर तमोगुणातून जो इग्नोरन्स, अज्ञान होतो, त्याच्यातून अहमपणा, मी कोणतरी वेगळा आहे, ही भावना निर्माण होते. आणि या अहम भावनेतून तुम्हाला पुढे रजोगुण खूप तयार व्हायला लागतात. मी वेगळा आहे म्हटल्यावर रजोगुण तयार होतात आणि रजोगुण इतके वाढतात की त्यांनी तुमचं मन वैकारिक होऊन जातं. मी, माझं, मला, आणि ह्याच्या मागे तुम्ही आयुष्य काढायला सुरुवात करता आणि त्या मनाचे गुलाम होऊन जाता. आणि ते मनाचे गुलामगिरीत तुम्ही अडकलं की तुमच्या यातना, वेदने सगळ्या सुरू होतात. तुम्हाला कळत असतं इथे पुढे खड्डा आहे, पण तुम्ही मनाच्या गुलामगिरीत इतके गुंतलेले असतात की माहिती असून पण खड्ड्यात उडी मारतात. मग पुढे प्रश्न विचारतात की हे जे रजोगुण आहे, तमोगुण आहे, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, हा पण त्याला प्रश्न विचारत असतो. तर रजोगुण आणि तमोगुणातून बाहेर पडण्यासाठी ते म्हणतात की या ज्या गोष्टी आहेत, विषय सुखाच्या गोष्टी, या अनित्य आहेत, टिकणाऱ्या नाहीये, या क्षणिक आहेत, नंतर पुढे दुःखच लिहिलेलं आहे. त्याला दोष दृष्टी म्हणून म्हटलेलं आहे श्रीकृष्णाने. ही दोष दृष्टी ठेवली तर ह्यातून तुमचा रस कमी व्हायला लागेल आणि तुमच्या खऱ्या ओळखीत तुम्हाला जर आनंद मिळायला लागला जो चिरकाल टिकणारा आहे. जसं 9व्या अध्यायात सांगितलं श्रीकृष्णाने गीतेतल्या, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. ही राजविद्या म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख समजून घ्यायची विद्या, राजविद्या. ही तुमची खरी ओळख घेण्याची विद्या पवित्र आहे, उत्तम आहे, त्याच्यासारखी दुसरी विद्या नाहीये. ही जी आहे प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम इच्छती, म्हणजे ही कधी न घडणारी आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही एक्सपिरियन्स घेणाऱ्यातली आहे. तर या स्वतःच्या खऱ्या ओळखीमध्ये तुम्ही तुमचं मन गुंतवा आणि या विषय सुखामध्ये अनित्यता ओळखा आणि त्याच्या मागे लागू नका. अशा प्रमाणे उत्साहाने तुमचं मन मला अर्पण करा, हळूहळू हळू, आणि न थकता काळांतराने श्वास आणि आसन ह्याच्यावर प्रभुत्व मिळवल्यावर, जसं आपण अष्टांग योगातली आसनं केली, प्राणायाम केली, याच्यावर कंट्रोल होऊन तुम्ही तुमच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोहोचाल.
तर ही जी योगाचा भाग आहे तो माझे शिष्य सनक, ते जे 4 मुलं होते, सनका, सनानंद, सनातन, सनत कुमार यांनी लोकांना सांगितले. मग उद्धव विचारतात की तुम्ही यांना कधी सांगितले? तुम्ही तर आता माझ्यासमोर श्रीकृष्णासारखे आहात. मग ते म्हणतात की जेव्हा मी हंस रूपात त्यांच्या समोर गेलो, ब्रह्मा आणि त्यांच्या मुलांसमोर, तेव्हा मी त्यांना जे सांगितलं की हंस गीता, आणि तेव्हा ते माझे शिष्य होते. आणि ही शिष्य जे होते त्यांनी ब्रह्माजीनं विचारलं की योगाची अंतिम गती काय? आणि जेव्हा हंस रूपाने श्रीकृष्ण तिकडे येतात तेव्हा 5वा प्रश्न सनक आणि त्यांची जी मुलं असतात, ब्रह्माची 4 मुलं, सनकादय, आदय म्हणजे इतर, सनक आणि इतर मुलं, त्यामुळे सनकादय म्हणतात. तर ही विचारतात पहिले काय की तुम्ही कोण? कारण का हंस आलेला असतो ना, श्रीकृष्ण विष्णू असं कोणी आलेलं नसतं, ब्रह्माजीने ओळखलेलं असतं. पण ते विचारतात तुम्ही कोण? हा प्रश्न विचारल्यावर सगळ्यात बर्निंग क्वेश्चन, कुठल्याही तुम्ही इंटरनॅशनल, नॅशनल मोठ्या योगा कोर्सला गेलात तर एकच प्रश्न पहिले ते सांगतात आणि शेवटी सांगतात, हू एम आय? माझी खरी ओळख काय आहे? जे मगाशी आपण योग निद्रेत करत होतो, माझी खरी ओळख काय आहे? हू एम आय? आणि हा प्रश्न विचारल्यावर श्रीकृष्ण हंसाच्या रूपात एकदमच बेसिक घ्यायला सुरुवात करतात या 4 मुलांचं. ते चांगले अभ्यासू असतात, विप्र म्हणजे त्यांनी सगळे अभ्यास, वेद वगैरे सगळा अभ्यास केलेला असतो. त्यामुळे ते त्यांना म्हणतात की अरे, जर ब्रह्मवस्तू सत्य हे जर एकच आहे, त्याच्यात 2 नाहीये, तर तू हे विचारणार कोणाला आणि उत्तर देणार कोण? म्हणजे मी आणि तू एकच आहे, तो विचारणार कोण आणि उत्तर देणार कोण? म्हणजे अशा याच्यात तू कोण आहे, मी कोण आहे हा प्रश्न उद्भवतच नाही. आपण सगळे एकच होय. फार तू विचारू शकशील माझी खरी ओळख काय आहे? तर माझी खरी ओळख म्हणजे हू आर यू म्हणण्यापेक्षा हू एम आय? मी खरा कोण आहे? हा प्रश्न तू विचारलास तरी ठीक आहे. मग नंतर ते ह्याच्याही पुढे जाऊन सर्वोच्च फिलॉसॉफीला जातात की मी खरा कोण आहे हे मी उत्तर देणारा मीच, बोलणारा तोंड माझंच, ऐकणारा पण मीच. म्हणजे बोलणार कोण, ऐकणार कोण आणि विचारणार कोण? जर सगळं एकच अद्वैत आहे, 2 जर नाहीच आहे, तर ह्या बोलण्याला देखील काहीच अर्थ उरत नाही. एव्हरीथिंग इज वन. त्यामुळे या प्रश्नाला काही बेसच नाही राहिलेला. हे आपल्या बोलण्यालाही काही बेस नाही. हे केवळ आपण वेळ वाया घालवतोय असं काहीतरी अनर्थक बोलून, वाचा रंभोनी अनर्थक. परंतु सनकादयांचा एक प्रश्न असतो ब्रह्माजींना, ते श्रीकृष्णाला विचारतात, म्हणजे हंसाला, श्री विष्णूंना हंसाच्या रूपात काय विचारतात की आपलं मन जे आहे ते या विषय सुखाच्या गोष्टींकडे आकर्षित झालेलं असतं आणि या विषय सुखाच्या गोष्टी मनाकडे पण अट्रॅक्ट झालेल्या असतात. दोन्ही एकमेकात गुंतलेले असतात. तर यांच्यातून बाहेर कसं पडायचं? मग श्रीकृष्ण याचं उत्तर पुढे द्यायला घेतात की आता तुला मी खालच्या लेवलला येऊन एक्सप्लेनेशन देतो, नक्की हा काय प्रकार आहे आणि योगाची अंतिम गती काय. ही 2 शेवटची उत्तरात हंसगीता संपते. तर ते उत्तर जे होतं शेवटच्या वेळेला आपण ऐकलं होतं, मन आणि गुण हे जे आहे, म्हणजे मन आणि या विषय सुखाच्या गोष्टी, या गोष्टींनी या जीवाला हे शरीरत्व आलेलं आहे. जसं भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, सत्वम रजस तम इति गुणा प्रकृती संभवाः. सत्व रजस तम गुण हे प्रकृतीमुळे झालेले आहेत. ही तुमची खरी ओळख नाहीये. निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. या देहात हा जो देही अंतरात्मा आहे त्याला हे 3 गुण बांधून जखडून ठेवतात. अशी आपली खरी ओळख आहे. म्हणजे माझी खरी ओळख याच्या पलीकडे. मग या 3 गुणांना जर बाहेर काढायचंय, या मन आणि गुण यांना जर बाहेर फेकून द्यायचंय, याच्यात गुंताचं नाहीये, तर ते म्हणतात त्याला सेपरेट करत बसू नको. या मन आणि गुणाला दोन्हीला त्यागून दे आणि माझ्या ठिकाणी तुझं मन केंद्रित कर. म्हणजे तुझं चित्त माझ्या ठिकाणी केंद्रित कर. गोष्ट अशी आहे, भगवद्गीतेत देखील श्रीकृष्ण सांगतात, शनै शनै ही उपरमे बुद्ध्या धृती गृहीतया. हळूहळू तुझं मन बुद्धी जे आहे ते हळूहळू त्यागाला सुरुवात कर. आणि तू काय कर, आत्मसंस्थम मनः कृत्वा. तुमच्या खऱ्या ओळखीमध्ये तुझं चित्त केंद्रित कर. मी खरा कोण आहे
न किंचित अपि चिंतयेत, आणि कुठलाही दुसरा विचार करू नको, बाकी सगळे मनातले विचार काढून टाक. पुढच्या 3 श्लोकात श्रीकृष्ण हेच गोष्ट सांगतायत की खरा तू कोण आहेस ते ओळख. जागेपणा, स्वप्न आणि झोप, गाढ झोप, ही तुझी खरी ओळख नाहीये. तू याच्या पलीकडे आहेस. तू पलीकडे जी तुझी ओळख आहे त्याच्यातून तुला कळतं तू जागा आहेस, त्याच्यातून तुला कळतं तुला गाढ झोप लागली होती, आणि उठल्यावर तुला कळतं तुला स्वप्न पण पडलं होतं. तर या सगळ्यांचा जो साक्षीदार तू आहेस तो तू जर आहेस, तर या तिघींना त्यागून टाक. कसं त्यागणार? कुठे राहणार तू? तुझी खरी ओळख ठेव तुर्यामध्ये, जी चौथी सर्व साक्षी अवस्था मानली जाते. तिथे राहून तू या गोष्टींचं त्याग करून टाक. गुणाश्च चित्त प्रभवा मद्रूपम उभयम त्यजे. म्हणजे गुण आणि चित्त प्रभाव करणारे ज्या गोष्टी आहेत ते माझ्या ठिकाणी स्थिर होऊन दोघांना त्यागून दे. मग यहिर संस्कृती बंध अयमात्मन गुणवृत्तीदह. म्हणजे हाच मेन बंधन आहे तुझ्या खऱ्या ओळखीवरती अज्ञानाचं पांघरून आलेलं आहे. तो तुर्य स्थितीत तू राहा आणि गुण आणि चेतसा यांना तू झटकून टाक. अहंकाराने तू बांधला गेलेला आहेस. जे तमोगुणातून आलेला अहंकार आहे त्यांनी तू बांधला गेलेला आहेस. जे विद्वान आहेत त्यांना कळलेलं आहे की या अहंकाराने तू बांधला गेलेला आहेस, तर तू तुझ्या स्थितीत राहा आणि मला त्यागून दे. त्याप्रमाणे सगळं जे मायामयी आहे जग ते स्वप्नाप्रमाणे आहे, त्याला तू त्यागून दे. जानू सपने सिरा कटाये कोई बिनु जागे ना दुरी दुःख होई. स्वप्नात जर कोणी डोकं कापलं तर जे दुःख आहे ते जाग झाल्याशिवाय कधीच जाऊ शकणार नाही. त्यामुळे या मायामयी दुनियेत जी काही दुःख आहे त्याला औषध काही नाहीये जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही, तुमच्या खऱ्या ओळखीत येत नाही. त्याच्यात अष्टवक्र गीतेत एक छान श्लोक आहे. द्वैत मूलम अहो दुःखम न अन्यत अस्य अस्ति भेषजम. द्वैत मूलम, द्वैत असलेल्या याच्यात दुसरं काही रेमेडी नाहीये. न अन्यत अस्य अस्ति भेषजम. दृश्यम एतम मृषा सर्वम. हे जे बघतोय ते सगळं खोटं आहे. खरा कोण आहे? एकोहम चिद्रस अमल. मी एकच आहे. चिद्रस अमल म्हणजे सच्चित आनंद. हे तुमची खरी ओळख आहे. तर आता हे सगळं खोटं आहे याच्याकडे दुर्लक्ष करा. आता आपण येतोय आजच्या शेवटच्या 4-5 श्लोकांकडे, जिथे श्रीकृष्ण हंसाच्या रूपात श्री विष्णू यांना जे सांगतायत, काय सांगतायत? योगाची अंतिम गती काय, नक्की हा काय प्रकार आहे, मग मी नक्की कोण आहे त्याची परत एकदा रिव्हिजन करतात ते. यो जागरे वही अनुक्षण धर्मिण. जागा असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचं मुमेंट टू मुमेंट, क्षणभंगूर आहे. आता क्षण आला गेला, दुसरा क्षण गेला, आणि याच्यात तुम्ही सगळ्या विषय सुखांचा अनुभव घेताय, या गोष्टींचा अनुभव घेताय. आणि नंतर जे तुमची सेन्स ऑर्गन्स आहेत त्यांनी तुम्ही सगळं एक्सपिरियन्स करताय. झोपलेला असताना या सगळ्या गोष्टी नाहीशा झाल्या, आणि स्वप्नात या सगळ्या गोष्टी तुम्ही मनात उपभोगताय. ऍक्च्युली उपभोगत नाही आहात, मनात तुम्ही या स्वप्नात गोष्टी उपभोगताय. तर या तिन्ही गोष्टींचा स्मृती अन्वय, तुम्ही जागा झाल्यावर जे स्मृती अन्वय लावताय, मी जागा आहे, झोपलोय का स्वप्नात आहे, हा स्मृती अन्वय करणारा जो तुम्ही आहात, त्रिगुण वृत्ती दृक, या 3 गुणांच्या वृत्तींकडे साक्षीत्वाने बघणारा जो तू आहेस, इंद्रियेश, या इंद्रियांचा जो स्वामी आहेस, ही तुझी खरी ओळख आहे. तू एम आय. आता जर आपण चतुश्लोकी भागवताचं लेक्चर आठवलं, त्याच्यात शेवटचा श्लोक होता, 4था श्लोक. एतावत एव विज्ञातम तत्व जिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात् सर्वत्र सर्वदा. म्हणजे अन्वय आणि व्यतिरेक हे करून तुझी खरी ओळख तुम्हाला मिळू शकते. आता झोप, गाढ झोप, स्वप्न आणि जागेपण, त्याच्यात व्यतिरेक काय आणि अन्वय काय. व्यतिरेक म्हणजे एक आहे तर दुसरं नाही. तुम्ही जागे आहात तर तुम्ही झोपलेले नाही आहात, तुम्ही स्वप्नात नाही आहात, म्हणजे 2 गोष्टी नाही आहेत, हा व्यतिरेक झाला. तुम्ही गाढ झोपलेले आहात तर तुम्ही स्वप्नात नाही आहात, तुम्ही जागे नाही आहात, आणि तुम्ही स्वप्नात आहात तर तुम्ही जागे नाही आहात, तुम्ही गाढ झोपलेले नाही आहात, हा व्यतिरेक झाला. अन्वय काय? तुमची खरी ओळख सगळीकडे आहे. तुम्हाला कळतंय तुम्ही जागे आहात, तुम्ही गाढ झोपेत आहात, तुम्ही स्वप्नात आहात.
तो अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा, जो सगळा वेळ सगळ्या ठिकाणी आहे ती तुझी खरी ओळख. देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा, देहाच्या बाबतीत बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तीन गोष्टी तुम्ही अवस्था बघता. बालपणात तरुणपण म्हातारपण नसतं, तरुणपणात बालपण म्हातारपण नसतं आणि म्हातारपणात बालपण तरुणपण नसतं. व्यतिरेक झाला. अन्वय काय? तुम्ही तसेच मनाने आहात, जसे लहानपणी होतात, मध्ये होतात, आत्ता होतात, ती तुमची खरी ओळख आहे. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात तथा देहांतर प्राप्ती धीरस तत्र न मुह्यते, म्हणजे देह बदलला तरी ते गडबड गोंधळून जात नाही. तर हे अन्वय व्यतिरेक जो आहे त्यामुळे तुम्ही तुमची खरी ओळख ओळखून घेता. तसं मग आता काय करायचं? एकदा खरी ओळख कळली, पुढे काय? मग पुढे ते म्हणतात हे कळल्यानंतर एवं विमृश्य गुणतः मनस, हे तुम्हाला समजलं की हे जे गुणांचे खेळ आहेत मनाचे आणि या ज्या तीन अवस्था आहेत, जागेपणी, गाढ झोप आणि स्वप्न, हे माझ्या मायेने घडलेले आहे. मन मायया मयी कृता, मीच घडवलेले आहेत, हे निश्चित आहे असं समजून घे. संचित्य हार्दम अनुमान सदुक्ती, म्हणजे ही जी माया आहे ही तोडून टाक, तलवार काढून टाक तुझ्या अनुमान सदुक्तीने. जो निश्चित तुला ज्ञान मिळालेलं आहे त्या तीक्ष्ण ज्ञानाच्या तलवारीने, तीक्ष्ण ज्ञानासीना ही गाठ तू तोडून टाक. अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा पर्शियाला गेला होता जग जिंकायच्या इथे, तर तिथे तुर्कीमध्ये गोष्ट अशी होती की एक मोठी गाठ होती. ती जी गाठ होती ती कोणी सोडवू शकत नव्हतं आणि तिकडे एक लिजंड होतं, जो ही गाठ सोडवून दाखवेल तो जगत जेत्ता होईल. सगळे अलेक्झांडरला इन्व्हिटेशन देतात, बघूया तू सोडवू शकतोस का, तू जर सोडवली तर तू जगत जेत्ता लगेच झाला. तो जातो, बघतो, एक सेकंदाचा विचार करत नाही, तलवार काढतो आणि ते कापूनच टाकतो, सुटली काय. तसंच विवेकानंद म्हणतात की त्या गोष्टीप्रमाणे तशी तुमची ज्ञानाची तीक्ष्ण तलवार काढा आणि गाठ कापूनच टाका. सोडवण्याच्या वेळेत फंदात पडू नका. कट असेंडर द नॉट. तर संचित्य हरदम अनुमान सदुक्ती तीक्ष्ण ज्ञानासुमा, आणि काय करा? भजतमा अखिल संशयादी, सगळे संशय दूर सारण्यासाठी मला शरण या. म्हणजेच मी वेगळा तू वेगळा अशी भावना न ठेवणे, ह्यालाच शरण जाणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग पुढे काय? माया म्हणजे नक्की काय आहे हे आपण बघितलं. इच्छेत विभ्रमम इदम मनसः, हा मनाचा जो खेळ आहे, जे मनात तुम्हाला एक एक गोष्टी खेळ दिसत आहेत, जे आता आहे नंतर नष्ट झालं, आलं गेलं, अतिलोलम, सतत बदलणारं जे जग आहे आणि अलात चक्रम, काजव्यासारखं लुकलुकणारं येलं गेलं असं आहे. जे तुमचं कॉन्शियसनेस आहे, खरी ओळख आहे, ती कॉन्शियसनेसच मेनी फोल्ड मध्ये, युनिटी हॅज बीन डिवाइडेड इनटू मल्टीफोल्ड. हेच खरं आहे विज्ञानम एकम अरुदा एव विभाती माया. जे एकत्व आहे तेच अनेकत्वामध्ये आहे आणि माया रूपी तुम्हाला दिसतंय हे ओळखून घ्या. स्वप्न त्रिधा म्हणजे जागेपण, स्वप्न आणि सुषुप्त म्हणजे गाढ झोप. गुण विसर्ग कृत, हे जे गुणाचे खेळ आहेत, प्रोजेक्शन आहे, विकल्प आहे, मेनीफोल्डनेस आहे, हीच माया आहे हे समजून घ्या. मग आता हे तुम्हाला कळलं, माया कळलं, तुमची खरी ओळख केली, तुम्ही केलं. मग पुढे काय करायचं आणि कुठपर्यंत करायचं हे कळल्यानंतर पुढे काय? थोडक्यात तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला, आत्मज्ञान प्राप्त झालं. पुढे काय? पुढे ते म्हणतात काही नाही. पंखा आता चालू होता, तुम्ही बटन बंद केलं, बंद केल्यावर पंख्याचं काय होणार ते तुमचं होणार. पंख्याचं बटन बंद केल्यावर पंखा लगेच थांबणार का? नाही, तो फिरत राहणार. त्याची गती संपली की पंखा स्टँड स्टिल होणार. तसं तुम्हाला आत्मज्ञान झालं, तुम्ही नैष्कर्म्य सिद्धीला पोचलात, नवीन कर्म करणं तुम्ही बंद केली, विदाउट अटॅचमेंट, विदाउट एक्सपेक्टेशन ऑफ फ्रूट, कुठल्याही अटॅचमेंट शिवाय, फळाच्या आसक्तीशिवाय जर तुम्ही काम करायला सुरुवात केली, जे मिळतंय ते परमेश्वराला स्मरून त्याच्या जागी निष्ठा ठेवून काम करायला सुरुवात केली, त्याला अर्पण काम करायला सुरुवात केली आणि मी काही करत नाहीये, करता करविता तोच आहे, प्रकृतीच आहे,
हे लक्षात घेऊन काम करायला सुरुवात केली तर त्या पंख्या बंद झालेल्या, बटन बंद झालेल्या फिरत्या पंख्यासारखी तुमची अवस्था होईल. मग हे कुठपर्यंत होणार? जोपर्यंत कर्मांचा आवेग आहे शिल्लक, प्रारब्ध कर्माचा, तोपर्यंत हे शरीर फिरत राहील. जसं भगवद्गीतेत सांगतात, अष्टवक्र गीतेत, वाळलेलं पान हे हवेच्या झोकाने उडतं आणि इकडे तिकडे जातं. किंवा तुम्ही निष्कर्म याच्यात रथावर बसलात तर रथ जसा इकडे तिकडे जातो, तुम्ही स्वतः काही करत नाही, त्याप्रमाणे या शरीराचा जोर आहे तोपर्यंत हे शरीर पुढे चालू राहतं. दृष्टी तत प्रतिनिवर्त्य, म्हणजे तुम्हाला सगळ्यापासून विड्रॉ झाले, तुम्ही या सगळ्या आसक्तीमधून, मायेतून बाहेर आलात. मग निवृत्त तृष्णा, तुमच्या सगळ्या क्रेविंग, इच्छा, अपेक्षा सगळ्या नाहीशा झाल्या, तुम्ही सायलेंट होता. तुष्णीम भवे, तुम्ही मौनात जाता. निज सुखानुभवे, तुमच्या खऱ्या ओळखीत तुम्हाला आनंद मिळायला लागतो. आणि निरीह, ऍक्शनलेस होता, तुम्ही कुठलंही कर्म करत नाही. संदृश्यते क्वचयत इदम अवस्तु बुद्ध्या, मग तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून देता, कारण तुम्हाला तुमच्या खऱ्या वस्तू म्हणजे ब्रह्म, खऱ्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे या मायेतून तुम्ही बाहेर आलेला आहात. आणि नंतर तुम्ही याच्यात परत पडत नाही, या मायेत परत पडत नाही, तुमचं शरीर पडेपर्यंत, म्हणजे शरीराचा नाश होईपर्यंत तुम्ही नैष्कर्म्य सिद्धीत असता. मग पुढे आहे देह आपली दैव वशक. मग उरलेला देह जो आहे तो दैवाच्या कंट्रोल मध्ये असल्यामुळे जोपर्यंत कर्मांचा जोर आहे, श्वास चालू आहे, तोपर्यंत तुमचं शरीर चालू राहतं. थोडक्यात अशा लोकांना जीवनमुक्त असं म्हणतात. जे शुकदेव होते, व्यासांचे मुलगे, जीवनमुक्त, त्यांना कुठलंही काम कर्तव्य राहिलेलं नव्हतं. त्यामुळे हे समाधी योगात, म्हणजे योगाच्या सर्वोच्च पदावर, योगाची अंतिम गती, त्या गतीवर तुम्ही पोचता. आणि नंतर तुम्ही या मायामयी स्वप्नाला भजणं बंद करता, त्याच्यात परत कधीही गुंतत नाही, कारण तुम्ही सत्यानी जागे झालेले आहात. आता शेवटचा जो श्लोक आहे ते श्रीकृष्ण ह्याला सांगतात उद्धवाला, मयी येतात उत्तम वो विप्रा. हे मी सगळं काय सांगितलंय, व्हॉट इज दिस, हे सगळं काय आहे, हंसगीता काय प्रकार आहे? तर हा आहे सगळ्यात सिक्रेट नॉलेज, सांख्य योग. सांख्य योग म्हणजे ज्ञान योग. तर सांख्य योग मी हा सांगितलेला आहे. जानीत मा अगतम यज्ञम, यज्ञ म्हणजे विष्णू, मला विष्णू समजा. जानीत मा अगतम यज्ञम युष्मत धर्म विवक्षया, धर्म विवरण करण्यासाठी मी हा योग सांगितलेला आहे. तर अशा रीतीने ही हंसगीता संपते. आणि आपण आज माघ शुक्ल पौर्णिमा, आज माघ शुक्ल पौर्णिमा दरवेळेला आपण दिनविशेष घेतो, तो आजचाच आहे. या दिवशी देव पृथ्वीवर मनुष्य स्वरूपात आले म्हणून आपण तो साजरा करतो. त्यामुळे त्रिवेणी संगमात आंघोळ करण्याची पद्धत आहे. तर त्रिवेणी संगम प्रयागराजला, जिथे माघ मेळा किंवा कल्पवास हे प्रयागराजला घडतं. कल्पवास म्हणजे वेदांचा अभ्यास त्या त्रिवेणी संगमाच्या काठावर बसून केला जातो, किंवा त्याला कल्पवास असं म्हणतात. आणि या त्रिवेणी संगमांच्या इथे माघ महिन्यातच कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो, आणि दरवर्षी जो होतो त्याला माघ मेळा असं म्हणतात. आता त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा संगम. तर आपल्याला वाटत असेल इकडे एकाच ठिकाणी आहे, युक्तवेणी जिथे म्हणतात प्रयागराजला, यमुना, गंगा, सरस्वती. तर अजून 5-6 ठिकाणी भारतामध्ये, एक नेपाळमध्ये पण आहे, त्रिवेणी संगम आहे. तर कुठे आहे? युक्तवेणी प्रयागराज, यमुना, गंगा, सरस्वती. मुक्तवेणी लिबरेशनचं हुबळी, पश्चिम बंगाल, जिथे गंगा समुद्राच्या इथे मिळालं जाते. तर गंगा, जमुना आणि सरस्वती हे पूर्वीच्या काळी 3 नद्या चांगल्या दिसत होत्या. आता जमुना नदी ऑलमोस्ट नाहीशी झाली तिकडून, आणि सरस्वतीचा फ्लो पण खूप कमी झालाय. सोमनाथ गुजरातमध्ये, हिरण, कपिला, सरस्वती. तुतुडुराई तामिळनाडूत, कावेरी, भवानी आणि अमुदा. बिनाई नेपाळमध्ये आहे. सोना, तामसा, सप्तगंधकी. भागमंडला कोडाक कर्नाटकात आहे. कावेरी, कालिके आणि सुज्योती. तिरुमाडुरू मैसूरमध्ये कावेरी, काबिनी, सपतिका सरोवर. आता इथे सरोवर आहे, पण तिथून जो स्प्रिंग आहे त्याला गुप्त कामिनी म्हणतात, म्हणून तो त्रिवेणी संगम आहे. तर हा मैसूरचा जो आहे तिरुमळूर, इथे लोकल कुंभमेळा दर 3 वर्षांनी होतो माघ महिन्यामध्ये, तिरुमळूर मैसूरमध्ये.
आणि शेवटचं आहे सेकंड लास्ट नुआपुत्तुझा केरळमध्ये काली कुडुजा आणि कोथूर म्हणून नदी आहे आणि मुन्नार म्हणून आहे. मुन्नार तुम्ही नाव ऐकलं असेल. तर मुन्नार शब्दाचा अर्थ काय? 3 नद्यांचा संगम. हे नाव मिनिंग ऑफ मुन्नार इज मर्जिंग ऑफ 3 रिव्हर्स. तर मुन्नारच्या इथे उत्तुरुटू, नालथानी आणि कुंडला या 3 नद्यांचा तिथे संगम होतो. तर या संगमाच्या ठिकाणी जास्त पवित्र, जिथे तुम्ही डीप घ्या आणि उपास करा, दान धर्म करा, असं माघ शुक्ल पौर्णिमेला मानलं जातं. 15 दिवसांनी येणारे महाशिवरात्री 2 आठवड्यानंतर. आता आपण बसायदारांनी